चरबी घालवा रात्रीतून. काय वाटतंय? अतिशयोक्ती वाटतेय ना? नक्कीच नाही. मी जे काही सांगतेय त्याला पूर्णपणे शास्त्राचा आधार आहे आणि ते कसं करायचं हेच आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर ईशा. डॉक्टर ईशाच पॅलेट ह्या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तुमचं असं होतंय का की खूप एक्सरसाइज तुम्ही करताय, खूप डिसिप्लिन करताय, खूप डाएट फॉलो करताय, तरी सुद्धा पोटाची चरबी जातच नाही? सगळ्यांना असं वाटतं की फॅट घालवणं किंवा चरबी घालवणं हे खूप स्टबन आहे म्हणून त्याला वेगवेगळी नावं दिली जातात. ओ इट्स सो स्टबन फॅट. असं नाहीये. स्टबन म्हणजे की जे पटकन हलत नाही, पटकन कमी होत नाही, असं फॅट आहे का? तर खरं तर आपल्याला फॅट बर्निंगचं मेकॅनिझमच समजलेलं नाहीये, त्यामुळे हे होतं. सगळ्यात पहिल्यांदा आपण समजून घेऊयात की फॅट म्हणजे चरबी साठते का आणि चरबी वितळते कशी. ह्या दोन फिजिओलॉजी आपल्या शरीरामध्ये, हे जे दोन मेकॅनिझम आहेत ते आपल्या शरीराने आपल्याला देऊन ठेवलेले आहे. एक म्हणजे चरबी साठवण्याचं मेकॅनिझम आणि दुसरं म्हणजे त्याच्या विरुद्ध चरबी विरघळवण्याचं मेकॅनिझम किंवा आपण ज्याला म्हणू फिजिओलॉजी. ह्यासाठी हार्मोन्स हे काम करत असतात. तर चरबी साठवणे आणि चरबी विरघळवणे हे सगळं हार्मोनचं काम आहे. दोन हॉर्मोन्स असतात की जे चरबी कायम साठवत असतात तुमच्या शरीरात. ते दोन हॉर्मोन कुठले? एक म्हणजे इन्शुलिन आणि दुसरं म्हणजे कॉर्टिसॉल. कॉर्टिसॉल म्हणजे स्ट्रेस हॉर्मोन. हे दोन्ही हॉर्मोन निसर्गाने ह्यासाठी दिलेले आहेत की तुम्हाला अडीनडीच्या काळाला लागेल म्हणून. कारण इव्हॉल्युशनही परफेक्ट आपण अशा प्रकारे इव्हॉल्व झालेलो आहोत. आपण माणूस प्राणी उत्क्रांत होता होता अशा प्रकारे इव्हॉल्व झालेलो आहोत की आज मला मिळतंय, आज मी शिकार केली, आज मला मिळते, उद्या मला मिळेल की नाही याची गॅरंटी नाही. म्हणून आपली बॉडी तशी तयार झालेली आहे की जे काही एक्स्ट्रा आहे त्याला फॅटमध्ये कन्वर्ट करून ठेवायचं, म्हणजे तो आपल्याला एक्स्ट्रा रिझर्वायर म्हणून उद्या उपासमाराची वेळ आली तर त्यात तेच शरीर एनर्जी म्हणून त्या फॅटला वापरेल. म्हणून हे मेकॅनिझम आपल्यामध्ये सुरू झाले. इन्शुलिन आणि कॉर्टिसॉल त्याला म्हणूनच फॅट स्टोरिंग हार्मोन असं म्हटलं जातं. म्हणजे साध्या भाषेत सांगायचं ना तर हे दोन अशा आज्या आहेत ना आपल्या घरातल्या की ते कुठलंच सामान बाहेर फेकू देत नाही. तुम्ही बघितलं असेल घरातल्या काही बायका किंवा ज्या प्रौढ स्त्रिया असतात ना त्यांना खूप जीव असतो की नाही हे नको ठेवू, प्लास्टिकचे डबे गोळा कर, प्लास्टिकच्या पिशव्या गोळा कर, अगदी न्यूजपेपर सुद्धा सोडू देत नाही. ते बाबा लागेल, नंतर लागेल, तुम्हाला काय लागतं, सुईची किंमत तुम्हाला काय कळणार. त्यामुळे त्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा साठवून ठेवतात. तसच्या हे दोन हार्मोन आहेत आणि त्याच्या विरोधात ऍक्च्युली 7 हार्मोन्स आपल्याला निसर्गाने दिलेले आहेत. ते म्हणजे तुमचे थायरॉइडचे हार्मोन्स, ग्रोथ हार्मोन्स, टेस्टोस्टेरॉन, लेप्टिन, ॲड्रिनालिन, T3, T4 हार्मोन जे थायरॉइड ग्लँड्स मध्ये येतात. हे सगळे हार्मोन्स आहेत ना हे फॅट बर्न करणारे हार्मोन्स आहेत. पण हे ह्या कॉर्टिसॉल आणि इन्शुलिन यांचा प्रभाव इतका असतो ना की ह्या 7ही जणांचं काही चालत नाही त्यांच्या पुढे. कारण हे खाली बसतच नाही. ते असं ना त्या आज्या असतात त्या कोणाचं ऐकतच नाही. नाही हे फेकायचं नाही घराच्या बाहेर. तसं ह्या दोन्हीही हॉर्मोन्स असतात की हे आम्ही फॅट आम्ही साठवणार, हे आम्ही बर्न होऊ देणार नाही. हे असं का वागतात? हे इन्शुलिन आणि कॉर्टिसॉल का कमी होत नाही? त्याचं कारण आहे आपली डाएट आणि लाईफस्टाईल. आपण गोड खात राहणार, आपण प्रोसेस्ड फूड खात राहणार, आपण मैद्याचं खात राहणार. तो इन्शुलिन बिचारा आपला वाढतोच आहे. ते साखर जी आहे ती रक्तातली कमी करतोच आहे आणि मग त्या सगळ्या एक्स्ट्रा साखरेचं रूपांतर फॅटमध्ये, चरबीमध्ये तयार करून ठेवतोच आहे. कॉर्टिसॉल काय करतो तर तो स्ट्रेस हॉर्मोन आहे. स्ट्रेस जेव्हा पण आपण स्ट्रेस येणारच, स्ट्रेस येणार नाही असं नाही. पण जेव्हा पण स्ट्रेस येतोय तर तो क्रॉनिक स्ट्रेसमध्ये तसाच वाढूनच राहतो. कायम आपण तो स्ट्रेस घालवतच नाही. कधी विचारच करत नाही की स्ट्रेस पण घालवायचा असतो कधीतरी. आणि मग कायम आपण त्या स्ट्रेसच्या स्टेटमध्ये राहतोय. हे सारखं आपण रात्री उशिरापर्यंत आपण बघत राहतोय वेगवेगळ्या गोष्टी. काही कारण नसताना मोबाईल चालू आहे, स्क्रोलिंग चालू आहे, स्क्रीन ओपन आहे. ह्या सगळ्या गोष्टींनी कॉर्टिसॉल जो आहे तो अक्युमुलेट होतो आणि तो इन्शुलिनला कामाला लावतो पुन्हा. आणि मग हे दोन्ही मिळून तुमचं चरबी काही वितळू देत नाही. तुम्हाला माहिती आहे का तुमच्या शरीरामध्ये चरबी कधी वितळायला सुरुवात होते? तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही एक्सरसाइज करतो त्यावेळेस. एक्सरसाइज करताना तुमची चरबी नाही वितळत. तुमच्या शरीरातलं एक्सेस वॉटर आहे ते काही घामाने वगैरे निघून जात असेल, पण त्यावेळेस चरबी वितळत नाही.
तुम्ही डाएट सुधारावला म्हणून तुमची लगेच चरबी वितळत नाही. तुमची चरबी वितळवणं म्हणजेच काय, की चरबीला ॲज अ फ्युएल म्हणून बॉडी कधी वापरायला सुरुवात करतं, जेव्हा तुम्ही गाढ झोपेमध्ये असतात तेव्हा. तेव्हा तुमची बॉडी फॅट ॲज अ फ्युएल वापरते. म्हणजे चरबीला इंधन म्हणून वापरते तुमच्या शरीरातील सगळी कामं करण्यासाठी. कारण तुम्ही जरी झोपेत असलात, गाढ झोपेत, तरी सुद्धा तुमचं हृदय चालू आहे, तुमच्या बाकीच्या सगळ्या संस्था चालू आहेत, तुमच्या पेशंटमध्ये अखंड देवाण-घेवाण कायम मेटाबॉलिझम, चयापचय हे चालूच आहे, अविरत चालू आहे, न थकता चालू आहे. हे करण्यासाठी जी काही ऊर्जा लागते, ती शरीर रात्रीच्या वेळेस फॅटमधून वापरत असतं. त्याच्यामुळे गाढ झोपेमध्येच तुमच्या शरीराचं फॅट हे वितळू शकतं किंवा हे वापरलं जाऊ शकतं. मग आपण काय करतो? सगळं करतो, डाएट करतो, एक्सरसाइज करतो, पण रात्री झोपताना आपल्याला माहिती नसतं, की ह्या इन्शुलिन आणि कॉर्टिसॉल लेव्हल्स कशा खाली जातील. तर त्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट केली पाहिजे ते म्हणजे, की तुम्ही रात्रीचं जेवण जितकं शक्य आहे तितकं लवकर केलं पाहिजे. आयडियल आहे 7, खूप जमत नसेल तर 8. त्याच्यापुढे तुमच्या तोंडात एकही कण गेला नाही पाहिजे अन्नाचा. त्याचं कारण काय आहे? एक जरी सिंगल बाईट गेली तुमच्या तोंडामध्ये तरी सुद्धा इन्शुलिन स्पाइक होतो. इन्शुलिन स्पाइक म्हणजेच मी तुम्हाला जसं सांगितलं, की इन्शुलिन ही अशी आजी आहे तुमच्या घरातली, की तुम्हाला काहीही फेकू देणार नाही बाहेर. सगळं साठवून ठेवणार. तो फॅटला हात लावू देत नाही इन्शुलिन. मग त्यामुळे ते इन्शुलिन स्पाइक राहिला, की तो पुढचे 2-3 तास स्पाइकच राहतो. म्हणजे बऱ्याच वेळा लोकं चरवण करत राहतात. 10 वाजता, 11 वाजता चहा पिणार, कॉफी पिणार, त्याच्यात साखर साखर असणार, काहीही खाणार, कुठलीही गोष्ट होणार नाही खाणार. कुठलंही जेवण तुम्ही जेव्हा करता, तेव्हा इन्शुलिन हे कामाला लागतं. म्हणून रात्री 8च्या आत पोटात असा मंत्र तुम्ही हे करून घ्या, लिहून घ्या. त्यानंतर जेव्हा तुम्ही रात्री झोपतात, तेव्हा तुमचा स्क्रीन जेव्हा स्क्रीन लाईट्स तुमची रात्री 12 पर्यंत, 1 पर्यंत चालू असतात, त्यावेळेस तुमचा कॉर्टिसॉल, तुमचा मेंदू हा ॲक्टिव्हेट राहतो, स्ट्रेस हा ॲक्टिव्हेट राहतो. मग मेलाटोनिन नावाचं जे हार्मोन आहे, ते फक्त अंधारामध्ये सिक्रीट होतं. तर तुम्ही सारखे ब्राईट स्क्रीन लाईट तुमच्या डोळ्यासमोर ठेवले, तर ते मेलाटोनिन नावाचं हार्मोन सिक्रीट होत नाही, जे तुम्हाला झोप आणवतं, शांत झोप आणवतं. मग कॉर्टिसॉल सुद्धा कमी होत नाही, इन्शुलिन पण कमी होत नाही, मेलाटोनिन पण सिक्रीट होत नाही. त्याला उपाय काय आहे, की जे लवकरात लवकर रात्री 10 वाजता सगळं ऑफ, स्विच ऑफ झाले पाहिजे सगळे लाईट, स्क्रीन ऑफ झाल्या पाहिजे. वाचन करा तुम्ही मंद लाईट लावून तरी चालेल. पण अशा प्रकारे जेव्हा तुम्ही स्क्रीन, लाईट्स हे सगळं बंद कराल, मंद डीम लाईट्स आपण म्हणतो, ते जेव्हा लावाल किंवा येलो लाईट्स पण चालतील, ते जेव्हा लावाल, तेव्हा तुमच्या शरीरामध्ये मेलाटोनिन चांगलं सिक्रीट व्हायला लागेल. लक्षात घ्या हा सगळा हार्मोनल गेम आहे फॅट बर्निंग हा. दुसरी अजून एक गोष्ट, की रात्री झोपताना तुम्हाला शांत झोप लागते का? जेव्हा मेंदूचं परीक्षण केलं गेलं, तेव्हा त्यांना असं लक्षात आलं, की मेंदूमध्ये 5 प्रकारच्या वेव्हज असतात. एक म्हणजे अल्फा वेव्ह, गॅमा वेव्ह, बीटा वेव्ह, थीटा वेव्ह आणि डेल्टा वेव्ह. आणि हे जेव्हा मी वाचलं ना, तेव्हा माझ्या डोळ्यासमोर हे आलं, की अरे हो, योगशास्त्रामध्ये सुद्धा अशा प्रकारे 4 अवस्था सांगून ठेवलेल्या आहेत. कुठली? जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुर्यावस्था आणि इव्हन 5वी अवस्था म्हणजे तुर्यातीत अवस्था. आता ही तुर्यातीत अवस्था आणि तुर्यावस्था ज्या असतात त्या जे मेडिटेशन करतात आणि त्याच्या पुढे जातात, जे समाधी वगैरे मध्ये जातात, त्यांना येते. पण सामान्य माणूस हा आपण ॲटलीस्ट सुषुप्तीपर्यंत तर जाऊ शकतो, म्हणजे गाढ निद्रेपर्यंत जाऊ शकतो. जातो का आता आपण? नक्की जातो. जेव्हा त्यांनी परीक्षण केलं तेव्हा असं आढळलं, की रात्री 2 वाजता ह्या डेल्टा वेव्हज ह्या तुमच्या मेंदूमध्ये ॲक्टिव्हेट झालेल्या असतात. डेल्टा वेव्हज म्हणजे ज्या एकदम फ्लॅट, शांत असतात ज्या. म्हणजे त्यावेळेस त्यांना असं आढळलं, की रात्री 2 वाजता ह्या वेव्हज तयार होतात मेंदूतनं जेव्हा हे होतात, त्या ग्रामवर जेव्हा त्यांना दिसल्या मशीनवर, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, की रात्री 2 वाजता तुम्हाला गाढ झोप लागते. सुरुवातीला तुमची जागृतीची अवस्था असते तेव्हा वेगळ्या प्रकारच्या गॅमा आणि अल्फा ह्या वेव्हज असतात. त्यानंतर बीटा येतात, मग थीटा येतात, मग डेल्टा येतात. म्हणजे हळू तुमचा मेंदू शांत होत जातो. आणि तो शांत कधी होतो? रात्री 2 वाजता तुम्ही गाढ झोपेमध्ये असता. आजकाल काय चाललेलं आहे? रात्री 1 आणि 2 वाजेपर्यंत मुलं तर पहिले जागरण करतायत. त्याच्या पुढे झोप सुरू होतीये तुमची. मग तुम्हाला झोपच लागणार नाहीये. कॉर्टिसॉल तुमचा कधी खालीच जाणार नाही. इन्शुलिन कधी खालीच जाणार नाही.
आणि मग तुमचं फॅट बर्निंग सुरू होणार नाही. कारण हे दोन जेव्हा शांत होत नाही, जेव्हा तुम्ही गाढ निद्रेत असतात तेव्हा तुमचं कॉर्टिसॉल पूर्ण फ्लॅट झालेलं असतं, पूर्ण डाऊन गेलेलं असतं, तुमचं इन्शुलिन पूर्ण डाऊन गेलेलं असतं. त्याच वेळेस हे बाकीचे जे हॉर्मोन्स आहेत ते त्यांचा रोल प्ले करायला सुरुवात करतात आणि तुमचं फॅट बर्निंग सुरू करतात. म्हणजे फॅटचा एनर्जी म्हणून वापरायला सुरुवात करतात. म्हणून शांत गाढ निद्रा लागणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. तर तुमच्या शरीरातलं फॅट मेटाबॉलिझम चांगलं राहील. रात्री झोपताना लेमन बाम नावाची वनस्पती येते. तिचा टी मिळतो किंवा ती आजकाल मिळतं ते, किंवा तुम्हाला ब्राह्मी आणि लेमन बाम एक प्रकारे, आता हे काय आयुर्वेदामध्ये सांगितलंय का? तर आयुर्वेदामध्ये बऱ्याच अशा वनस्पती सांगितलेल्या आहेत की ज्या याच्याशी मिळत्या जुळत्या आहेत. किंवा आयुर्वेद असं पण सांगतो की जे काही जगभरामध्ये चांगल्या चांगल्या वनस्पती आहेत त्यांचे द्रव्य गुण तुम्ही जाणून घ्या आणि त्याचा आरोग्यासाठी उपयोग करा. तर लेमन बाम ही युरोपियन देशांमधली वनस्पती आहे मूळची. त्याची आता लागवड इथे केली जाते. तिला सगळ्या प्रकारच्या म्हणजे आल्याचा, वेलचीचा, गवती चहाचा, नंतर असा लिंबाचा असा मिक्स वास असतो. म्हणजे एवढ्या सगळ्या स्पाइसेसचं काम ती एकटी वनस्पती करते. ती चहात घालून घेतली तर खूप सुंदर चहा लागतो. तर अशा प्रकारे ती लेमन बाम वनस्पती जी आहे ती आजकाल मिळते. तिचे रोपं पण मिळतात. तिचा जर तुम्ही काढा करून घेतला रात्रीच्या वेळेस पिताना, त्याला लेमन बाम टी म्हणतात. तो खूप सुंदर काम करतो. तो तुमचं इन्शुलिनही वाढवत नाही, तुमच्या कॉर्टिसॉल लेवल्स ड्रॉप ठेवतो. त्याच्याबरोबर ब्राह्मी वनस्पती सुद्धा आयुर्वेदातली सांगितली आहे. ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता. कारण तिचे पण रोपं येतात, ती तुम्ही कुंडीमध्ये लावू शकता. आपला निद्रायोग आहे त्याच्यामध्ये सुद्धा ह्या सगळ्या वनस्पती आहेत. त्या सुद्धा रात्री झोपताना निद्रायोग घेतलं तरी सुद्धा लोकांना अनुभव येतो की अनेक वर्षांपासून मी शांत झोपलीच नव्हती. इतकं सुंदर शांत झोप मला लागायला लागली. त्याच्याबरोबर मी सांगते ऐंद्री नस्य. ऐंद्री नस्य जे आपण देतो, नस्यावर आपला एक सुंदर व्हिडिओ आहे की नस्य कसं काम करतो तुमच्या मेंदूवर. तर ते सुद्धा रात्री झोपताना नाकामध्ये 2-2 थेंब जर तुम्ही ऐंद्री नस्य हे औषध टाकले तरी सुद्धा खूप छान शांत झोप लागायला मदत होते. म्हणजे हे मी का सांगते आहे, तर तुमची लाईफस्टाईल आहे, तुमचं डाएट आहे, त्याच्याबरोबर ह्या औषधी वनस्पतींची तुम्हाला मदत होईल, तुम्हाला सुरुवातीला शांत झोपण्यासाठी. नंतर एकदा तुम्ही तुमची डाएट, लाईफस्टाईल सगळी रेग्युलराइज केली ना, तर कुठल्याही औषधांची गरज नाही. आणि स्लीपिंग पिल्स घेण्यापेक्षा ह्या औषधी कधीही चांगल्या आहेत. तुम्हाला त्यात कुठलेही साईड इफेक्ट न ठेवता ते तुम्हाला शांत झोप आणवतील. आणि अशा प्रकारे मी जसं म्हटलं तसं, की रात्रीच्या झोपेतून तुमची चरबी कमी व्हायला सुरुवात होईल, फॅट कमी व्हायला सुरुवात होईल. अर्थात हे एका रात्रीत होणार आहे का? म्हणून मी असं कुठेही म्हटलं नाही की एका रात्रीत चरबी घालवा, तसं नाही. तर अनेक दिवस जेव्हा तुम्ही अशा प्रकारे ह्या वनस्पती मी म्हटलं त्यांची सहाय्य घ्या, जर तुम्हाला नसेल होत तर. कारण की बरेच जण जेव्हा अशा प्रकारे डाएट करतात, एक्सरसाइज करतात, खूप जिम लावतात, तरी पण त्यांचं जेव्हा फॅट कमी होत नाही, तेव्हा मी त्यांना सांगते की तुम्ही अशा प्रकारे तुमच्या झोपेवर काम करा. कारण झोपेमध्ये जोपर्यंत तुमचं हार्मोन्स व्यवस्थित बॅलन्स होणार नाही, तोपर्यंत होणार नाही. खाण्यापिण्याच्या वेळा तुमच्या, रात्रीचं खाणं विशेषतः. तुम्ही दिवसभरामध्ये कधीही खा, कितीही खा. मी असं म्हणेन एक वेळेस चालेल. पण तुम्ही रात्री 8 नंतर काहीही तोंडात घालू नका. 7 ऍक्च्युली आयडियल आहे, पण आजकालची लाईफस्टाईल बघता मी 8 ही सवलत देतेय. आणि त्याच्यात एवढं 8 जरी केलं तरी चालेल. पण ज्याला आपण स्टबन फॅट म्हणतो, की जी चरबी पटकन जात नाही, अशी पोटातली आणि मांडीतली, ती जायला सुरुवात केली. व्हिडिओ नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही महत्वाची माहिती पोहोचेल आणि सगळ्यांना त्याचा फायदा होईल. अशीच शास्त्रशुद्ध माहिती घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.